स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्नाची सिरीज आपण सुरू केलेली आहे. परीक्षेच्या अगोदर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न कव्हर करून घ्यायचे आणि जे प्रश्न आता चालू घडामोडीचे ते देखील अपडेटेड प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. पहिला प्रश्न पहा, पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक ए नाशिक. पुढचा प्रश्न पहा, फळे भाजीपाला कर मुक्त करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या आणि स्वतः चेक करा. पर्याय क्रमांक सी न्यूझीलंड. विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडतं? पर्याय क्रमांक बी भारतीय रिझर्व्ह बँक. ग्रह आणि गृह हे सारखे आहे पा, हे दोन शब्द पा सारखे आहेत पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता? पर्याय क्रमांक बी समजूत सदन. नाशिक हे शहर टिंबटिंब नदी काठी स्थित आहे. हे पहा, हे जे प्रश्न आहे ना एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का. याच्यावरती आता सध्याला जे परीक्षा चालू आहे ठीक आहे, म्हणजे जे झाले होत आहे त्याच्यावरती प्रश्न येतोय. ते प्रश्न कशावरती? पर्याय क्रमांक ए गोदावरी. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते माहिती पुस्तक प्रसिद्ध केले? पर्याय क्रमांक बी अमृत कालका टायगर विजन. 1857च्या उठावाचे कानपूर येथे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? एकदम महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्या परीक्षेसाठी तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्याच्या ठिकाणी हा महत्वाचा प्रश्न असतो. पर्याय क्रमांक डी नानासाहेब व तात्या टोपे. भारतातील पहिले इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठे विकसित केला जात आहे? भारतातील पहिले ज्या वेळेस पहिलं आलं ना ते एकदम महत्वाचा प्रश्न असतो. भारतातील पहिले इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क. पर्याय क्रमांक सी जोगी धोपा. जागतिक भूक निर्देशांक क्रमवारीत भारत 125व्या देशांच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? काय विचारलं त्यांना? जागतिक या ठिकाणी जागतिक भूक निर्देशांक विचारला ना, एवढंच लक्षात राहू द्या की भारत कितव्या क्रमांकावर होता? पर्याय क्रमांक बी 111वा. बस एवढं सिंपल. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक भारताचा जनक. पर्याय क्रमांक 2 राजा राजमोहन रॉय. खालीलपैकी दंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी मिझोराम. सहकारी सोसायट्यांची संख्या भारतात किती आहे? पर्याय क्रमांक सी 1555. हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे? हे पहा, तुम्ही काय करा, प्रत्येक प्रश्न आहे ना पेन पेन्सिल घेऊन अभ्यास करा. काही दिवस राहिले ना परीक्षेसाठी, तर असा जर अभ्यास केला ना तुम्ही तर तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणारे प्रश्न. जर प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिलं तुम्ही, आता सध्या नॉर्मल याच्यामध्ये एका पेजवरती करा किंवा कमेंट्स करा. मी करेन तुमची कमेंट्स लाईक भाऊ. तुम्हाला काय करणं आहे, पेन पेन्सिल घ्या, त्याच्यावरती कोणताही व्हिडिओ पहा, कोणाचाही पहा भाऊ, तसं काही नाही. पण मग अभ्यास कसा करायचा? प्रश्नाचं PYQ करताय ना तुम्ही, तर काय करायचं, पेन पेन्सिल घ्यायची आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जर चुकलं ना तर तुम्हाला वाईट वाटणार आणि ते वाईट आहे ना तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवणार. म्हणजे परीक्षेत तर राहणारच लक्षात, पण परीक्षेनंतर पण लक्षात राहणार. जर चुकलं तर जो चुकतो ना बहुत तोच शिकतो. आणि जर बरोबर आलं ना त्याची खुशी राहील ना तुम्हाला, ती बरोबर आलेल्याची ती खुशी ना तुम्हाला परीक्षेत 100% लक्षात ठेवणार. म्हणजे दोन्ही पण, चुकलं तरी लक्षात राहणार आणि बरोबर आलं तरी सुद्धा तुमचं परीक्षा काय पुरं आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहणार. पर्याय क्रमांक ए अनुकेंद्रिकीय संमेलन. पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक सी छत्रपती संभाजीनगर. एशियाई कप 2023चा उपविजेता संघ पुढीलपैकी कोणता आहे? जर असा प्रश्न मी घेण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. घाई गडबडीमध्ये खुशीच्या याच्यामध्ये प्रश्न सोपा आला म्हणून तुम्ही टिक करून टाकणार भारताकडं. हे चुकीचं राहणार आहे. भारत हा विजेता होता आणि हा काय होता? उपविजेता होता. पण कशामध्ये? एशियाई कप मध्ये विचारलं होतं भाऊ. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
पर्याय क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे. केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अपडेटेड प्रश्न आहे, एकनाथ शिंदे यांनी केली आहे? पर्याय क्रमांक 1 100 कोटी रुपये. मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामकरण कोणते करण्यात आले आहे? मुंबईच्या चर्चगेटचे रेल्वे स्टेशनचे नामकरण झालं, ते नामकरण कोणतं आहे ते सांगायचं. पर्याय क्रमांक बी सी.डी. देशमुख. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर. खालीलपैकी कोणते शहर जैवविविधता निर्देशांक मिळणारे देशातील 16वे राज्य ठरले आहे? पर्याय क्रमांक ए भागलपूर. कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेकरिता करार केला? पर्याय क्रमांक ए जर्मनी. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची विस्ताराची मागणी कोणत्या गटांनी केली आहे? G4. खालीलपैकी कोणत्या देश MTCR याचे सदस्य नाही? आता MTCR काय असतं याचा फुल फॉर्म मला कमेंट्स मध्ये सांगा. ज्यांना येत नसेल ना ते तुमची कमेंट्स पण शिकून घेतील, ज्यांना येत असेल त्यांना कमेंट्स करा. पर्याय क्रमांक ए चीन. याच्यानं काय होणार ना, तुम्ही कमेंट्स करणार ना ते तुमची लक्षात राहणार ना. जर तुम्ही कमेंट्स नाही करणार, काय नाही करणार, फक्त व्हिडिओ पाहून घेणार, उद्या परवा तुम्ही रिव्हिजन नाही देणार, ते लक्षातूनच जाणार आहे. तर कमेंट्स करा, आयुष्यभर लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, विक्रे ही कोणत्या तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात? पर्याय क्रमांक सी सर्वसाधारण तापमानाला. खालीलपैकी राज्याचे नृत्य प्रकारामध्ये चुकीचा पर्याय ओळखा. चुकीचा पर्याय ओळखा. तमिळनाडूचं काय भरतनाट्यम, केरळचं काय कथकली, आंध्र प्रदेशचं काय कुचिपुडी. आता सिंपल आहे ना, एकच राहिलो तर तेच राहणार ना. मग चुकीचं, आणि चुकीचंलाच काय सांगितलं तेच सांगितलं त्यांना. चुकीचा पर्याय ओळखा. म्हणजे कर्नाटकचं काय गंभीरा, म्हणजे कर्नाटकचं काय राहणार आहे ते कमेंट्स मध्ये सांगा. भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? पर्याय क्रमांक सी बांगलादेश. 2047 पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न किती पटीने वाढण्याचा अंदाज एसबीआय त्यांच्या रिसर्च रिपोर्ट मध्ये जाहीर केला? पर्याय क्रमांक सी 7. जगप्रसिद्ध लोणार सरोवर. पण मी काय म्हटलं तुम्हाला, लोणार सरोवर महत्वाचे बरं. याच्यावरती प्रश्न येतात, PYQ किती घ्या तुम्ही, भरपूर प्रश्न तुम्हाला लोणार सरोवर पडणार. कुठं आहे? बुलढाणाला. एवढं लक्षात राहू द्या. कुठं आहे बाबू, एवढं लक्षात राहू द्या. बुलढाणावरती वेळ आलेला आहे. बुलढाणामध्ये कुठं लोणार सरोवर आहे? पर्याय क्रमांक काय आहे? मुळे तयार झाला आहे. म्हणजे लोणार सरोवर कशामुळे तयार झालेला आहे? उल्कापातामुळे. उल्कापातामुळे. त्याची साईज किती आहे, केवढा आहे, तो जाऊन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. नसन जाऊन पाहायचं तर युट्यूब आपलं, युट्यूबवरती सर्च करून पहा लोणार सरोवर. एवढा उल्कापात पडल्यामुळे ना भाऊ, एवढा मोठा गड्डा झालेला आहे, गोल आकाराचा. छोटा होता, किती मोठा असतो उल्कापात, ज्याला आपण काय म्हणतो, तुटता तारा. तुटता तारा माहिती आहे ना तुम्हाला, आपल्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला? तुटता. लहानपणापासून आपलं सवय, तुटता तारा, तुटता तारा. तेच भाऊ उल्कापात. ते पडलेले, कुठं पडलेले, जंपा तिथं, आणि केवढं मोठं आहे तर जंपा. नसन पाहायचं ना तर युट्यूब सांगितलं तुम्हाला ऑप्शन. पुढचा प्रश्न, डिजिटल इंडिया मोहिमेला कोणत्या वर्षापर्यंत केंद्र सरकारने मुदतवाढ दिली? पर्याय क्रमांक सी 2026. टिंबटिंब या मोगल सम्राटाने धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्या सम्राट? मोगल सम्राटाने. कोणता मोगल सम्राट होता त्यानं धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता? पर्याय क्रमांक डी औरंगजेब. टिंबटिंब या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट करावा लागतो? पर्याय क्रमांक सी गोबी. कॅसिटराइट ह्या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? पर्याय क्रमांक डी कथील. कोणत्या देशाने अशी लेचर गन बनवली आहे जी उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे? पर्याय क्रमांक बी चीन. खालीलपैकी कोणत्या देशात सर्व पक्षांवर बंदी घालण्याचा निर्णय तालिबानने घेतला? पर्याय क्रमांक सी अफगाणिस्तान. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी
टिंबटिंब पद्धतीचा अवलंब केला जातो. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी पहा खर्च पद्धत वापरता येते, या पद्धतीचा अवलंब करता येतो. त्याच्यानंतर बी चा पण उत्पादन पद्धत, नंतर सी पण उत्पन्न पद्धत, म्हणजे पर्याय क्रमांक काय राहणार डी यापैकी सर्व. विध्यांगिरी ही कितवी युद्धनौका आहे जी भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधली गेली व तिचे वजन किती टन आहे? कोणत्या अंतर्गत बांधली गेली ती? 6670. राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक बी जोंजोबा. फेडरेशन कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक बी फुटबॉल. भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती? पर्याय क्रमांक बी कलम 14 ते 18. भारतात हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री कोण होते? हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री कोण होते? पर्याय क्रमांक सी सुब्रमण्यम. महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रात विचारलं ना तर महाराष्ट्रात सी वसंतराव नाईक, आणि जर भारतात विचारलं ना तर ए. तर याचं उत्तर काय राहणार आहे भाऊ? मोठी रेष केली ती ए ने, सी आपलं. महाराष्ट्राचं विचारलं ना तर महाराष्ट्राचं वसंतराव नाईक, आणि जर भारताचं विचारलं तर कुठं स्वामीनाथन. भारतात अन्नपूर्ण योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली किंवा कधी झाली? पर्याय क्रमांक ए 1 एप्रिल 2000. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा मुख्य प्रमुख कोण असतो? पर्याय क्रमांक सी मुख्य कार्यकारी अधिकारी. म्हणजे काय असतो? परिषदेचा प्रशासकीय यंत्रणेचा मुख्य. मानवधर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक सी दादोबा पांडुरंग तरखडकर. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? नागार्जुन सागर प्रकल्प. पर्याय क्रमांक डी कृष्णा. 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक बी बिहार. आरोग्य हक्क विधेयक आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आरोग्य हक्क विधेयक एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का परीक्षेच्या उद्दिष्टानं. पर्याय क्रमांक बी राजस्थान. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते भारतातील. पर्याय क्रमांक 3 जयपूर. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोण प्राप्त केला? पर्याय क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक बी अंबोली.